हेलो चेक, हेलो 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 चेक। तेजस तेजस जबरदस्त गोलंदाजी. जुनेद राजू आले आता बॅटिंगसाठी. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट यॉर्करनी स्वागत केलं या स्पर्धेमध्ये जुनेदचं. जुनेद बडे सेकंडला येतील. नौमान आहेत आता स्ट्राईकला. धावसंख्या 24. तिसरं षटक तेजस हाताळताना जबरदस्त गोलंदाजी राहिली. फक्त क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत हरिहरेश्वरचे. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. जोरदार अपील लेग बी फोर साठी. चला चला लेग बिफोर इथं आउट नसेल हे सगळ्या संघांनी लक्षात घ्यायचं आहे. लेग बिफोर नाहीये. पुढचा बॉल जुनेसाठी. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. हो फंबल. खराब खराब आणि खराब. आतापर्यंतचा लगातारचा दुसरा चौकार आहे जो खराब क्षेत्ररक्षणामुळे आले तेजसच्या गोलंदाजीवर. खराब क्षेत्ररक्षण. हरिहरेश्वरने आतापर्यंत जर धावा आपण पाहिल्या तर खर्ची केल्या 30. त्यापैकी जवळजवळ 10 ते 12 धावा या खराब क्षेत्ररक्षणामुळे गेल्यात हरिहरेश्वरकडून. तेजस काय करू शकतात. क्षेत्ररक्षण त्यांना साथ देत नाहीये. 13 धावा गेल्या पण 13 मधून 2 चौकार या खराब क्षेत्ररक्षणामुळे गेल्यात. 8 धावा. आता आपण जर पाहिलं असतं तर 2 षटकात अवघ्या 5 ते 6 धावा गेल्या असत्या आणि 3 विकेटी तेजसने घेतलेत. आतापर्यंत जे जसोली जे 3 विकेट गेलेत ते 3च्या 3 विकेट तेजस कडून आलेत. केतन कोलतरकर गोलंदाजीसाठी. तिसरं षटक. तेजस आपल्या क्षेत्ररक्षकाकडे बोलतायत. कुठली घाई गडबड करायची गरज नाही. सरळ चेंडू अडवला. पहिले अडवण्यावर भर दिला पाहिजे. नंतर फेकी. किती धावा धावतात ते महत्वाचं नाही. या चुकीमुळे 4 धावा गेल्या 2 वेळेस. केतन नौमानसाठी स्लो ओव्हर 1 पिक केला इथे. पाहूया किती धावा येतील. 6 षटकार. तेजस सोडून जे जे गोलंदाज आले त्यांच्या पहिल्या बॉलवर षटकाराला जसवेली साडी. गणेश जावकरच्या बॉलिंगवर षटकाराला पहिल्या बॉलला. आता आपण पाहिलं तर केतन आले. केतनच्या पहिल्या बॉलवर षटकाराला नौमानचा शून्यावर झेल सोडला होता. पुढचा बॉल. याही वेळेस वाह अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार. नौमानचा झेल गणेश जावकरच्या गोलंदाजीवर इथे. लाईनमॅन नाहीत तिकडे पहा. पंच दखल देत आहेत. लाईनमॅन नाहीत त्या साईडला. सायगाव लगातारचा दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 42. केतन पुढचा बॉल घेऊन नौमानसाठी. याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑन रिझनला अलंग द कार्पेट. यावेळेस क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केले. फेकी स्ट्राईक एंडला केले. 1 धावेल. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 43 धावा. जुनेद खेळत आहेत 2 चेंडूवर 5. त्यांना 1 चौकार मिळाला. नौमान खेळत आहेत 200च्या स्ट्राईक रेटनी. 8 बॉल 16 धावा. संघाची धावसंख्या 43 आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. केतन महागडे ठरतायत. 3 चेंडू 13 दिलेत आतापर्यंत केतननी. जुनेदसाठी पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुल टॉस खेळून टाकलाय. ऑन साइडला तेजस येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पहा तेजसची. वाह अफलातून. सगळ्या क्षेत्ररक्षकांना एक प्रात्यक्षिक समोर ठेवले तेजसनी. क्षेत्ररक्षण पण आणि फेकी करण्याचे पण. बाकी जर पाहिलं तर आतापर्यंत सगळे क्षेत्ररक्षक फेल ठरलेत. निष्फळ ठरलेत. खराब क्षेत्ररक्षण केलंय त्यांनी.
धावसंख्या 44, 3 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक सुरू आहे. हा मॅच खूप महत्त्वाचा. दोन्ही संघ दावेदारी संपन्न करतायत, कारण आताच झालेल्या बापोनच्या स्पर्धेत हे दोन्ही संघ अंतिम 3 मध्ये होते. पुढचा बॉल केतनचा. नवमानच्या बॅटची कडा घेतले. घोषांकित क्षेत्रात 1 धाव मिळेल. एक सिंगलने धावसंख्या 45. शेवटचा बॉल. आतापर्यंत केतन 15 धावा खर्ची केल्यात. गणेशनी 17 धावा खर्ची केल्यात. तेजसनी 2 षटकं टाकून 2 खराब चौकार धावून सुद्धा 13 धावा आल्या. तेजस आज कमालीची गोलंदाजी करतात. केतन पुढचा बॉल. जुनेदच्या बॅटमधून हा स्ट्रोक चांगला नाही आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत कव्हर पॉइंटला. 1 धाव कंप्लीट केले. दुसरी धाव. हो, धावबाद होतील जुनेद. गरज नव्हती या दुसऱ्या धावेची. विकेट एक तर शिल्लक नाही आहेत आपल्याकडे. चांगले फलंदाज बाद झालेत. इथे जुनेद बाद होत आहेत. मिदियान येथील न्यू बॅटर. जुनेदला स्ट्राईक मिळाली असती शेवटच्या षटकात, ही डबल घेतली नसती तर. आता स्ट्राईक नवमानकडे जाईल. नवमानही चांगले खेळतात. 9 चेंडू 17 केलेत त्यांनी. मिदियान नी बॅटर नॉस्ट्राईकला. जुनेद बडे येथील माघारी. त्यांनी जास्त धावा केल्या नाही. 4 चेंडू 7 धावा त्यांनी केल्या. तर लाईव्ह जोडतोय आपण या स्पर्धेसाठी आणि इर्शाद चोगले यांच्यासाठी कुवेतवरून खास मनसूर करबेलकर यांच्या शुभेच्छा आल्यात. गोलंदाजीसाठी सुरेख यॉर्कर पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. बॉलर नेम तेजस सिद्धेश. हा, विकेट किपिंग वरून गोलंदाजीसाठी आलेत. लक्षात आलं नाही. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर. मिदियान स्ट्राईक एंडला. सुरेख गोलंदाजी. स्टंप आउट. हो, आउट केले केतन कोलतरकरने विकेटच्या माग. अफलातून चलाक विकेट कीपर इथं पाहायला मिळतात. केतन जबरदस्त स्टंप आउट पाहायला मिळेल रिप्ले मध्ये आपल्याला. जय गणेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर लेग कटर हा सिद्धेशचा पाहायला मिळाला. मिदियान जाडी. केतन पहा विकेटच्या माग. जबरदस्त विकेट किपिंग. पाय हवेत होता. सहजच आउट आहे तिथे. चांगला निर्णय इथे पंचांकडून आलाय. तर जसवेलीसाठी मिदियान बाद होतील. 0 2 चेंडूचा त्यांनी सामना केला. न्यू बॅटर जसवेलीसाठी साहिल. नवीन फलंदाज साहिल येत आहेत. हे नवीन येणारे खेळाडू प्रभावित करतात जसवेलीमध्ये. साहिल, मिदियानचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. अरमान असेल, नवमान असेल, हे अपकमिंग स्टार येत्या काळात जसवेलीचं नाव हे उंचावर नक्की नेतील. हा प्रारंभ आहे. पुढचा बॉल. फुल टॉस. त्याच्यावर फुल टोल. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येईल चौकार. सौरभ खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक करतायत. हा चौकार आला. चौकार आणि धावसंख्या आपण पाहिली तर अर्धशतक पूर्ण झाले जसवेलीचं. 51 धावा. 2 चेंडू अजूनही. 3 चौकार खराब क्षेत्ररक्षणामुळे गेलेत हरिहरेश्वर. चेस करताना त्या 15 धावा अडचणीत आणतील हरिहरेश्वरला. चांगली गोलंदाजी. इथे सिंगल येईल. नवमान 0 झेल सोडला होता गणेश जावकरच्या गोलंदाजीवर. आतापर्यंत नवमाननी 18 धावा केल्यात. म्हणजे त्या 18 धावा परत 3 चौकार सोडलेत. त्या 12 धावा ह्या 30 धावा अडचणीत आणतील. शेवटचा बॉल नवमान फेस करतील. षटकार महत्वाचा राहील जसवलीसाठी. लास्ट बॉल. टू टू गो. 2 चेंडू शिल्लक आहेत.
मॅचची कडा घेतली होती. विकेट कीपरची कॅप सुद्धा घेऊन बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव. त्यावेळेस केतनला चकवलं, अर्थात बॅटची कडा लागली त्यामुळे केतन बीट झाले. एक सिंगल आली. त्रेपन्न धावा शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रातील. पाहायला मिळेल आपल्याला. पुढचा बॉल फटका फसलाय, हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चांगला झेल टिपलाय. हरिहरेश्वर साठी हा पहिला क्षेत्ररक्षक राहिलाय ज्यांनी झेल टिपलाय. फलंदाज बाद झालेत. 54 धावांचं लक्ष हरिहरेश्वर संघासमोर. हरिहरेश्वर म्हटलं तर डावखुऱ्या फलंदाजाची भरणी आहे. अर्थात लगातार डावखुरे फलंदाज येतात, त्यामध्ये तेजस सुरुवातीला येतात, संकेत चांगली फलंदाजी करतात, यश चांगली फलंदाजी करतात आणि गणेश जावकर यांना कोण विसरेल. सध्या या नावाची चर्चा आहे टेनिस क्रिकेट विश्वात. आपण पाहिलं तर भंडारी प्रीमियर लीगमध्ये चांगली फलंदाजी केली गणेश जावकरनी. येत्या सोमसाई प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपण गणेश जावकर यांना चांगली बोली लावताना पाहायला मिळतील लिलाव पद्धतीमध्ये. या स्पर्धेत आहे ना हरिहरेश्वरच्या खेळाडूंवर चांगली बोली मिळणार आहे, कारण प्रभावित टाकलंय या हरिहरेश्वरच्या खेळाडूंनी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जसवेली. हरिहरेश्वर आपण इथूनच जायचं आहे बॅटिंग लाईनअपसाठी. प्लेअर झोन आहे या डगआउटमध्ये, या विनंती असेल आपल्याला. यानंतरचा मॅच असेल लिपणी वावे विपक्ष युनायटेड 11. दोन्ही टीम जर पोहोचल्या असतील तर टॉस बॉक्समध्ये पोचा. टॉस करण्यासाठी आमच्या आयोजकांची भेट घ्या. लिपणी वावे युनायटेड 11.
केतन कोलतरकर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईकला सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक जसवेलीकडून. नवमान गोलंदाजी. इथं क्षेत्ररक्षणात बदल. मुख्त्यार पहिले शॉट मिड विकेटला होते, तिथे आले जुनेद बडे अर्थात राजू आणि मुख्त्यार झाले बॅकवर्ड पॉईंटला. 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या आपल्याला लॉंग ऑफला आपल्याला साहिल पाहायला मिळतील. मिदियानवर नजर राहील. मिदियान जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे जो सध्या मिड विकेटला आहे. पहिला बॉल. चांगली गोलंदाजी त्या नवमानची. चांगलं क्षेत्ररक्षण हरिहरेश्वरकडून. आज या मॅचमध्ये काय चुकीचं घडलंय तर खराब क्षेत्ररक्षण, ज्यामुळे 20 ते 25 धावा ही चेसिंग आहे ना 30, 32 ते 35 मध्ये राहिली असती 5 षटकात, पण ते आता गेले 54 वर. खराब क्षेत्ररक्षणामुळे 3 चौकार तर सहज हातातल्या गेल्या. क्षेत्ररक्षणात बदल करतायत मुनीब. नवमान. पुढचा बॉल केतन साडी. आकुटप्प्याचा फटका चांगला आहे पण मिदियान आहेत मिड विकेटला. जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल नवमानची. जिथं 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक घेतलेत तिथंच गोलंदाजी करतायत. केतनला पहिल्या 2 बॉलसाठी तरी थांबवले तुर्तास. श्री गणेशा झालाय धावांचा हरिहरेश्वरच्या एक सिंगलनी या अर्थात केतनची सुद्धा धावसंख्येचे अकाउंट ओपनिंग झाले. नवमान राईट आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील कारण डावखुरे फलंदाज सिद्धेश आहे स्ट्राईकला. डावखुरे फलंदाजी वर्णी आहे हरिहरेश्वरकडे. पुढचा बॉल. फटका चांगला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक मिदियान आहेत. मिदियानच्या डोक्याच्या वरून षटकार. तिथे क्षेत्ररक्षकांनी फक्त लक्ष द्या, विनंती असेल, खूप रिस्की आहे तिथे. षटकाराचा झेल टिपताना आपण कुठलीही दुखापत होणार नाही ही दखल घ्या. हा षटकारालाही सिद्धेशचा. नवमानवर हल्ला पहिल्याच बॉलवर. सिद्धेशने अकाउंटची ओपनिंग केली षटकाराने. पुढचा बॉल. हा यावेळेस चांगला खेळून काढलाय. हो इथे धावाद गरज नव्हती केतनला. सरळ हातात चेंडू होता. ही धाव कुठल्याही पद्धतीने बनत नव्हती. केतननी स्वतःचा विकेट इथे गमावलाय. स्वतःची चूक ठरेल. सिंगल घ्यायच्या नादात इथे किमती विकेट आपला देऊन बसलेत केतन. कारण सरळ केले आणि खेळल्याबरोबर सिद्धेशनी कॉल केला ही रन नाही आहे. केतनला वाटलं ही रन होईल सिंगल. जरी धाव घेतली असती. पॉवर प्लेचे क्षेत्ररक्षक आणि तेही क्षेत्ररक्षक जवळ जवळ आहेत. शॉट कव्हरला आहेत. तर आपण पाहतोय NSC चषक 2024 नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगावची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेतील दुसरा मॅच आपण लाईव्ह आता जुळलोय. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आम्हाला. मनसूर करबेलकर कुवेतवरून, खास करून इर्शाद चोगले यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी आणि या स्पर्धेसाठी आम्हालाही शुभेच्छा दिल्या. तर धन्यवाद मनसूर करबेलकर साहेब. पुढचा बॉल. नवमान. सिद्धेश साडी घोषांकित क्षेत्रात जाईल. किती धाव येईल? एक सिंगल. एक सिंगलनी संघाची धावसंख्या 8. न्यू बॅटर संकेत हाही फलंदाज सध्या चर्चेचा विषय राहिला. हरिहरेश्वर साडी 8 धावा आल्यात. शेवटचा बॉल. पुढचा बॉल. संकेत पहिल्या बॉलवर संकेत दिले हरिहरेश्वरच्या टीमला त्यांनी आणि जसवेलीला सांगितलं की मी आलोय बॅटिंग साठी. पहिल्या बॉलवर हा देखणा उंच पुरा षटकार. जबरदस्त फलंदाजी. नवमान ठरले महागडे. सरासरी जर आपण पाहिलं तर 10.80 ची सरासरी आहे हरिहरेश्वरला या पूर्ण मॅच मध्ये षटकाच्या माग. पण इथे पहिल्याच बॉल संकेत फेस करताना षटकार ठोकलाय. सिद्धेश आणि संकेतनी जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर षटकाराने खातं उघडलं. केतन पहिला बॉल डॉट केली. दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि नॉन स्ट्राईकला असताना धावबाद झाले केतन. या संघात जर आपण पाहिलं तर केतन कोलतरकर यांची भूमिका खूप महत्त्वाची राहते एक सिनियर खेळाडू म्हणून.
पण इथे नव्या दमाचे संकेत, सिद्धू, त्यानंतर आपण गणेश जावकर पाहिलं, यश पाहिलं, तेजस पाहिले. तेजस प्रारंभिक येतात, पण यावेळेस ते प्रारंभिक बॅटर म्हणून आले नाही, ते थांबलेत. आपण पाहिलं जशी सिच्युएशन असेल तशी बॅटिंग लाईनअप ही इथे चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल हरिहरेश्वरची, कारण त्यांच्याकडे फलंदाजी लाईनअप डीप आहे. त्या दिवशी बापण स्पर्धेत आपण पाहिलं थोडंसं हलक्यात खेळलं त्यांनी, अफजल 11 महाडसोबत चांगली टफ दिली असती त्यांनी, पण थोडी बॅड लाईटचाही इश्यू राहिला आणि 2-2 षटकांचे मॅच राहिले. जर तिथे तो 4 षटकांचा मॅच झाला असता तर कदाचित हरिहरेश्वर मजबूतीमध्ये राहिला असता, कारण हरिहरेश्वरकडे जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप डीप आहे. 14 धावा झाल्यात पहिल्या षटकात. 54 धावांचा पाठलाग करताना 4 षटकात 40 धावा. जी धावसंख्या सुरुवातीची रिक्वायर्ड रन रेट 10.80 होती ती आता एक्झॅक्ट 10 वर आली. 4 षटकात 40 करायचे आहेत. साहिल आलाय दुसरं षटक घेऊन. राईट राऊंड द विकेट. रनअपमध्ये बिघाड, पंच चेंडू मृत घोषित करतायत. सिद्धेत ऑन स्ट्राईकला होते, क्षेत्ररक्षण फैलावले कारण P1चं षटक संपलंय, त्यामुळे क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री लाईनला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आकुट टप्प्याचा, यावेळेस चांगला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मुक्तियार, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कम्प्लीट केले, इथे 2 धावा सहज होतील. 2 धावा होत आहेत. जर आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी लेझी राहिली इथे, कारण बाउंड्री लाईनला चेंडू गेला आणि खूप लांब आहे तो, तर इथे तिसरी धाव व्हायला पाहिजे होती. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी वीक पाहायला मिळाली. 2 धावा सहजगत्या दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्या. पहिल्या बॉलवर साहिलच्या 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या 54चा पाठलाग करताना हरिहरेश्वर आतापर्यंत सद्यस्थितीमध्ये 16 धावांवर पहिला 1 गडी बाद झालाय. बाद होणारे फलंदाज केतन राहिले. पुढचा बॉल साहिल, सिद्धेश साडी. फटका चांगला आहे सिद्धेशचा. मिदियान हो, जबरदस्त रिले झेल झाला असता इथे. नवमान मात्र चेंडूवर आले नाही. 1च धाव. टाळ्या होतील मिदियानसाठी. अफलातून झेल अडवलाय, षटकार अडवला मिदियाननी. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते इथे. जबरदस्त सेव्ह केला इथे मिदियाननी षटकार सिद्धेशचा. धावसंख्या 17. मी म्हटलं ना क्षेत्ररक्षणात तुम्हाला मिदियानवर नजर ठेवावी लागेल. जसवेल मिदियान फलंदाजीच फेल ठरले. ऑन साईडला आपण पाहिलं तर जुनेद आहेत मिड विकेटला. लॉंग ऑन रिजनला आता मिदियान आले. पुढचा बॉल साहिल, संकेत साडी. आणखीन एक संकेतच्या बॅट मधून तडाका, दे धक्का चक्का. षटकार 6 धावांसाठी. 2 बॉलला 2 षटकार ठोकले संकेतनी. 600च्या स्ट्राईक रेटने खेळतात संकेत. कम्मालीची फलंदाजी रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. जबरदस्त फटकेबाजी इथं. 6 धावा एकाच बॉलवर आल्या. संकेत 2 बॉलला 2 षटकार त्यांनी ठोकलेत. मागच्या षटकातील शेवटच्या बॉलला षटकार, या स्ट्राईक मिळाली, इथे षटकार. हा यावेळेस ही मोठा फटका खेळायला तयार होते, पण स्लोवर वन होता साहिलचा. फक्त स्टेअर केलं, ढकललं, बॅकवर्ड पॉईंटला सिंगल आली संघाची. या सिंगलनी धावसंख्या झाली 24 धावा. 24 पाहायला मिळतात हरिहरेश्वर. 54चा माटलाग करताना 24 सिद्धू, सिद्धेश, ज्यांनी 1 षटकार आणि 10 धावांवर खेळतात. 5 बॉल त्यांनी फेस केलेत. साहिल, पुढचा बॉल सिद्धेशसाठी. स्लोवर वन पिक केला इथे. क्षेत्ररक्षकांच्या मधली दरार, चेंडू फरार, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय आणखीन एक NSC चषक चौकार. जबरदस्त फलंदाजी सिद्धेशची. 6 चेंडू 14 धाव्या त्यांनी कुठल्यात. संघाची धावसंख्या नेली 28 वर. साहिल मागडे ठरलेत. 5 चेंडू आतापर्यंत 14 धावा त्यांनी खर्ची केल्यात. शेवटचा चेंडू असेल साहिलचा. राईट राऊंड द विकेट. सिद्धेश साडी. नॉन स्ट्राईकला हार्ड हिटर, सिक्सर किंग संकेत.
फटका चांगला आहे पुलचा. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे मोहम्मद. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे मोहम्मद. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी केली. एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 29 2 षटकाच्या नंतर. दोन षटकानंतर 29 धावा. 18 चेंडूत 25 धावांची आता गरज आहे हरिहरेश्वर संघाला. पुढचा मॅच असेल लिपणी वावे विपक्ष युनायटेड 11. दोन्ही टीम आले असतील तर टॉससाठी. विजयी संघ सुतारवाडी संघासोबत खेळेल. पुढचा मॅच चुकीची दुरुस्ती. विजयी संघ सुतारवाडी सोबत खेळेल. लॉट्स प्रमाणे मॅचेस होतील. त्याच्यानंतरचा मॅच 1 वाजताचा मॅच लिपणे वावे युनायटेड 11 असेल. लिपणे वावे विपक्ष के.सी. सायगाव मॅच असेल. रिव्हर्स भलता स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. उलटा पुलटा स्ट्रोक. सरळ बॅटनी धावा येत आहेत. त्यावेळेस खराब फलंदाजी सिद्धेची. जर सरळ बॅटनी केली असते वाईड आला असता. पुढचा बॉल खोलवर हो. बाद होतील का फलंदाज हो. फॉलो थ्रू मध्ये झेल दिलाय. खराब फलंदाजी सिद्धेची. पहिला स्ट्रोक खराब खेळला त्यामुळे इथे विकेट. पंचवीस धावांची गरज आहे. 29 झालेत. 25 धावांची गरज आहे. तिसरं षटके सुरू आहे. 5 षटकांचा खेळ. 16 चेंडू 25 नीट रन्स आपण पाहू शकतो स्क्रीनवर यूट्यूबद्वारे. ही स्पर्धा आपण पाहतोय जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह. अर्थात सर्व मयुरेश्वर मयेकर आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर तेजस. धावसंख्या 29. तेजस झालेत. गोलंदाजसाठी मुनी. पहिला डॉट बॉल नंतर हा विकेट घेतला. तेजस स्ट्राईकला येतील. मी म्हटलं ना तेजस हे सुरुवातीला येतात फलंदाजीला पण यावेळेस थोडं मागं थांबलेत. आपल्या टीमसाठी आपण पाहिलं तर जवळजवळ 4थ्या क्रमांकाला ते फलंदाजीला आलेत. 16 बॉल 25ची गरज आहे आता संघाला. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. वाईड बॉल येईल. धावसंख्या 30. आता 24ची गरज. 16 चेंडू 24. तिसरं षटक 30 धावा. क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल करतात मुनीब. लॉंग ऑफला मिदियान. लॉंग ऑनला नौमान. फटका हवेत खेळलाय पण उंच आणि हाय हँडसम. हा तिसरा फलंदाज आहे ज्यांनी खातं षटकारांनी कोल्हे हरिहरेश्वरसाठी. मोठा फटका तेजसचा. डबल सत्ता. अर्थात आपण पाहतोय शुभमन गिलच्या जर्सीचा क्रमांक तेजसच्या जर्सीवर आपल्याला पाहायला मिळते 77. धावसंख्या 36. पुढचा बॉल. यावेळेस कमबॅक केले मुनीबने. चेंडू फिरवला होता. ऑफ कटर पाहायला मिळाला इथे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या थांबली 36 वर. 54चा पाठलाग करताना. पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा होता. साईल येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. धावसंख्या 37. तसा षटकार येऊनही गोलंदाजी मुनीमनी चांगली केली. या षटकात आपण पाहिलं तर विकेट घेतला. 1 डॉट बॉल. 2 डॉट बॉल त्यांनी टाकलेत. आता 13 चेंडू 17 धावांची गरज आहे. मॅच अजूनही सोडायला तयार नाही आहे जसवेली. त्यांनाही माहिती आहे कारण एक चांगला संघ आहे जसवेली सुद्धा. वाईट बॉल आलाय.
खराब गोलंदाजी. मुनीबला आता ही मुभा नाही आहे वाईट टाकण्याची. धावा कमी आहे, 13 चेंडू 16च थांबवायचे आहेत. आणि इथे तुम्ही जर वाईट टाकलाय तर एक अतिरिक्त धाव जाते, एक अतिरिक्त चेंडू मिळतो संघाला. पुढचा बॉल मुनीबचा, संकेत साडी. फटका संकेतचाही चांगला आहे, गॅप प्रॉपर आहे, टायमिंग चांगला आहे, मनगटाचा वापर. चेंडू वन बाउन्स, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय आणखीन एक NSC चषक सायगाव चौकार. आता इक्वेशन समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू 12 धावांची आता गरज आहे हरिहरेश्वर संघाला. 12 बॉल 12. 12 बॉल 12 मॅच पाहायला मिळते. 12 बॉल 12. चला पुढचा मॅच सुतारवाडीचा आहे. आपण इथे टॉससाठी पोहोचून राहायचं आहे. विजय संघाचा मॅच सुतारवाडी सोबत लगेच खेळवला जाईल. सध्या आपण पाहिलं तर मॅच आता कोण जिंकेल हे तुर्तास सांगता येत नाही. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. 12 चेंडू 12 धावा सध्या परिस्थिती आहे. गोलंदाजसाठी मोहम्मद आलेत. जसविलेकडून स्ट्राईकला आहेत, हरिहरेश्वरकडून तेजस. फटका आई हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक मिदियान चेंडूच्या खाली. पहिला हादरा इथे पहिल्याच बॉलवर मोहम्मद मिळून देत आहेत जसवेलीसाठी. स्लोवर वन दुसरा इथे टाकला होता. बॅटची बाहेरची कडा घेतली. 12 बॉल 12 असताना तुम्ही हा खराब स्ट्रोक खेळताय. खराब स्ट्रोक सिलेक्शन म्हणता येईल इथे तेजसचं. बेजबाबदार स्ट्रोक तेजसनी खेळला आणि इथे हरिहरेश्वरसाठी विकेट जातोय. 11 चेंडू आता 12 धावांची गरज. सिंगल डबलची गरज होती तिथे तेजसनी हा खराब आणि बेजबाबदार स्ट्रोक खेळला. गणित सावकर आता सायकलला येत आहेत. 11 बॉल 12 आता हरिहरेश्वरला. मोहम्मद ही मॅच बनवतील का जसवेलीसाठी? एखादा चमत्कार 2-3 विकेट घेऊन निर्धाव षटक टाकतील का? शेवटच्या षटकात किमान 10च्या 8-9-10 धावा ठेवतील का मॅच संपवेल गणेश या षटकात? मोहम्मद गणेशसाठी पुढचा बॉल. लेग कटर उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉल. इथे वाईट टाकण्याची मुभा नाही आहे मोहम्मदकडे. हाही रॉंग वन टाकला होता पण ऑन साईडला. दिशा बरोबर नव्हती. 11 बॉल 11. मोहम्मद गणेशसाठी पुढचा बॉल. हलक्या बॅटने ऑफ कटर. इथे रॉंग वन वाटलं लेग स्पिन असेल. एक सिंगल. बॅकवर्ड पॉईंट खाली होता. कव्हर आणि पॉईंटच्या वरून खेळला असता गणेशने हा कट, स्क्वेअर कट. 10 बॉल 10. मोहम्मदसाठी चांगला आहे, जसवलीसाठी चांगला आहे. जसे सिंगल येतील शेवटच्या षटकात मॅच जाईल. पुढचा बॉल संकेतसाठी. मोहम्मद हलक्या बॅटने खेळलाय. चांगलं हुशारीचं क्रिकेट इथं संकेतनी. हा वेगवान चेंडू हाताळला होता. याला गती दिली होती मोहम्मदनी. 9 बॉल 9 वर मॅच आणून ठेवले मोहम्मदनी. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. त्यांनी एक विकेटही घेतला, एक वाईट टाकला आणि 4 धावा दिल्यात. पुन्हा एकदा पुढचा बॉल गणेश सावकर खेळतील. मोहम्मदचा 3 चेंडू 3 धावा दिल्यात. फटका हाही फसलाय. नवमान आहे चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट. हरिहरेश्वरचे फलंदाज बेजबाबदार स्ट्रोक. मॅच षटकाराने जिंकण्याची चूक करतायत. इथे गरज नव्हती. गणेश जावकरचा बेजबाबदार स्ट्रोक पाहायला मिळाला. नवमाननी चांगला झेल टिपलाय. 45 वरा चौथा विकेट. ते 8 बॉल 9. जर हे 2 बॉल जर चांगले टाकले मोहम्मदनी तर मॅच शेवटच्या षटकात जाईल. गरज नव्हती गणेशला, तेजसला हे स्ट्रोक खेळण्याची. न्यू बॅटर यश मैदानात दाखल होत आहेत. 8 चेंडूत 9. यश आलेत न्यू बॅटर. क्षेत्ररक्षण बदल करतायत मुनीम, कारण डावखुरे फलंदाज यश आलेत. मिड विकेट आहे. आपण पाहिलं तर खाऊ कॉर्नरला लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफला मिदियान.
डीप कव्हरमध्ये आपल्याला जुनीद पाहायला मिळतात. मुख्तियार गेलेत स्क्वेअर लेगला. मोहम्मद पुढचा बॉल 8 चेंडू 9 स्ट्राईकला यश. हो रॉंग वन डॉट बॉल. प्रत्येक फलंदाज षटकारानेच खेळायचा सुरुवात चूक करतायत इथे. डॉट बॉल आलाय. 7 बॉल 9 मोहम्मद या मॅच मध्ये आणलंय जसवलीला. 7 बॉल 9. 7 बॉल 9. चूक केली तेजसनी, चूक केली गणेशनी इथे. ती महागात पडेल आता हरिहरेश्वर संघाला. मोहम्मदनी चांगली गोलंदाजी केली. एक वाईट देऊन फक्त 3 धावा दिल्यात. आणखीन एक डॉट बॉल. मॅच शेवटच्या षटकात 6 बॉल 9. हा ऑफ कटर रॉंग वन पाहायला मिळाला. मोहम्मद अवघ्या 3 धावा दिल्या. 12 बॉल 12ची मॅच. तेजसच्या एका चुकीच्या स्ट्रोकनी मॅच 6 बॉल 9 वर आणले. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी याला म्हटलं आता, जिथं प्रेडिक्शन होतात फेल. गणेश जावकर षटकार आणि सगळ्या मॅच जिंकायच्या नसतात. ही चूक आता हरिहरेश्वरला नडणार आहे. मोहम्मद हे क्या स्लोवर वन गोलंदाज. पाणी पाठवा मैदानात. पाणी चला पाणी घेऊन जा. चला आहे तिकडे पाणी. ओके. सभा भरली मैदानात तातडीची, कारण मॅचची परिस्थिती तशीच आहे. 12 बॉल 12 वरून जसवेलीने ही मॅच 6 बॉल 9 आणले. इथून जसवेलीला जिंकण्याचे संकेत जास्त आहेत. 12 बॉल 12ला जिंकण्याचे संकेत जर आपण पाहिलं, विनिंग पर्सेंटेज तर हरिहरेश्वरकडे झुकले होते. परत ते विनिंग पर्सेंटेज आता काहीसे हाय झाले ते जसवेलीचे. शेवटचं षटक स्वतः मुनीफ हाताळतील, कारण एक गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतात. मुनीफ अब्दुल्ला 6 बॉल 9 स्ट्राईकला संकेत. 5 चेंडूत 18 केलेत. लगातारच्या पहिल्या 2 चेंडूत 2 षटकार ठोकले होते. सुरुवात केली होती त्यांनी. मागच्या 3 चेंडू थोडा शांत राहिला. पण आता गरज आहे 6 बॉल 9. आता संकेत कशा प्रकारची फलंदाजी करतील. नॉन स्ट्राईकला यशनी 2 चेंडू खेळलेत. भोपळाही फोडला नाही, अर्थात धाव केलेली नाही आहे. खराब फलंदाजी केली यश. 6 बॉल 9 स्ट्राईकला संकेत. पहिला बॉल फटकाही बसलाय. मिदियान चेंडूच्या खाली. हा झेल सुटलाय. मिदियानच्या उंचीचा फायदा हरिहरेश्वरला झालाय यावेळेस. आणि जसवेलीच्या सगळ्यात उत्तम दर्जाच्या क्षेत्ररक्षकाकडून चूक घडले. सेफेस अँड मिदियान असं म्हटलं आता जसवेलीसाठी. आता 5 बॉल 3 संकेत. हा झेल जसवेली मॅच विनच झाली असती. पुढचा बॉल मुनीफ खोल्या टप्प्यात आखोतून काढलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सबस्टिट्यूट खेळाडू आदिल. चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल येते. 4 बॉल 2ची गरज आहे. स्ट्राईक यशकडे आले. जसवेली म्हणेल यशच राहिला तर बरं राहील. 4 बॉल जर आपण काढले यशला तर हा मॅच बनेल. नॉन स्ट्राईकला संकेत. सगळे इंटरनॅशनल रूल्स इथे आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात डॉट बॉल विकेट किपरच्या हातात राहिला तरी धावून धाव घेऊ शकतात फलंदाज. संकेत स्ट्राईक घेऊ शकतात. पुढचा बॉल मुनीफ यशसाठी. फटका हवेत खेळलाय. खराब कॉल कोण करते. मोहम्मद झेल सोडला. सरळ झेल मुनीफला होता. मुनीफ चेंडूवर गेलेले. सामना जिंकला हरिहरेश्वरनी. मुनीफ जे गेले होते विकेट किपरला चुकीचा होता, पण मुनीफला सरळ फॉलो थ्रू मध्ये झेल होता. हरिहरेश्वर हातातोंडाशी आलेला हा सामना गमावताना पुन्हा हरिहरेश्वर जिंकलाय. 12 बॉल 12 म्हणजे एकतर्फी मॅच व्हायला पाहिजे होता. हरिहरेश्वर पण चांगली टफ दिली. दाद द्यावी लागेल मोहम्मद, पण शेवटचा झोल त्याच्याकडूनही सुटला. मोहम्मद कडून. चला टॉस कडून घ्या सुतारवाडी.
विपक्ष हरिहरेश्वर. मुख्तार फिरफिरे आयोजकांची भेट घ्या.